जर तुमच्या मुलांनाही फुग्यासोबत खेळण्याची सवय असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे। एका छोट्याशा फुग्याने 13 वर्षाच्या मुलाचा जीव घेतला आहे। 2 दिवस मुलगा रुग्णालयात भरती होता। त्याच्यावर उपचार सुरू होते, मात्र शेवटी त्याला मृत्यूने गाठलंच। ही घटना हिमाचल प्रदेशातील कांगडा तालुक्यातील आहे। समोर आलेल्या माहितीनुसार कांगडा जिल्ह्यातल्या ज्वालीमधील ही घटना आहे। घटनेबाबत अधिक माहिती अशी की विवेक कुमार असे ह्या 13 वर्षाच्या मुलाचं नाव आहे। तो सिद्धपूर घाटच्या सरकारी शाळेत शिकत होता। गुरुवारी शाळा सुटल्यानंतर विवेक हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाला। शाळेच्या प्रवेशद्वारावरच तो त्याच्याकडे असलेला फुगा फुगवायला लागला, मात्र त्याच वेळी अचानक फुग्यामधील हवा गेली आणि फुगा विवेकच्या तोंडात गेला। तो गळ्यात अडकला। या घटनेची माहिती त्याच्या शिक्षकांना मिळताच त्यांनी त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले। डॉक्टरांनी विवेकच्या गळ्यातून तो फुगा काढला, मात्र त्याची प्रकृती चिंताजनक होती। 2 दिवस त्याच्यावर उपचार सुरू होते, मात्र अखेर त्याचा मृत्यू झाला। विवेक हा एका गरीब कुटुंबातील मुलगा होता। विवेकच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। विवेकचे वडील मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात। विवेकला एक मोठी बहीण देखील आहे, ती 12वी मध्ये शिकत आहे।